चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। 8 महीने पहले मनपा अधिकारियों द्वारा दिव्यांगों के साथ किए गए भ्रष्टाचार के संबंध में राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस के पूर्व ठाणे जिला अध्यक्ष नरेश गायकवाड़ और सभी समितियों के माध्यम से आयुक्त को पत्र लिखकर मांग की गई थी कि संबंधित अधिकारियों को भ्रष्टाचार के लिए जिम्मेदार ठहराया जाए और उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए। हालांकि 8 महीने बाद भी उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं की गई है और ऐसा कोई संकेत नहीं है कि किसी भी दिव्यांग व्यक्तियों ने अपनी शिकायत वापस ली हो। उनके विभाग में ऐसी चर्चा शुरू हो गई थी। तत्कालीन कमिश्नर अजीत शेख इनसे मुलाकात के बाद दिव्यांग संघर्ष समिति इनकी एक बैठक आयोजित की गई थी। उस बैठक में विभिन्न मुद्दों पर चर्चा की गई। उसमें दिव्यांगों के लिए निःशुल्क बस सेवा उपलब्ध की जाए, पहचान पत्र उपलब्ध किए जाए, समिति स्थापन की जाए, दिव्यांगों के खातों में 3,000 रुपये प्रतिमाह जमा कराए जाए, इसके समेत विभिन्न मांगें रखी गई थी। लेकिन 8 महीने बाद भी इन मुद्दों पर कोई कार्रवाई नहीं की गई है। इन सभी मुद्दों को लेकर 21 अप्रैल को नरेश गायकवाड़ इन्होंने पालिका कमिश्नर को पत्र दिया था। इन सभी मुद्दों पर अगर कोई निर्णय नहीं लिया गया तो 1 मई को एक बड़ा विरोध प्रदर्शन किया जाएगा। लेकिन नगर पालिका को ये बात समझ में नहीं आई है कि दिव्यांगों की पीड़ा को समझा जाना चाहिए। मनपा प्रशासन उल्लासनगर शहर को न ही अच्छी सड़क दे रहे हैं, न ही साफ पानी दे रहे हैं, न ही कचरे की समस्या को दूर कर रहे हैं, न ही शिक्षा दे रहे हैं और न ही स्वास्थ्य दे रहे हैं, न ही कोई सेवा दे रहे हैं। नरेश गायकवाड़ इन्होंने महानगर पालिका से अनुरोध किया था कि महानगर पालिका के आयुक्त और महानगर पालिका प्रशासन को कम से कम उन लोगों पर दया दिखानी चाहिए थी जिनके साथ प्रकृति ने अन्याय किया है। तदनुसार नगर पालिका प्रशासन ने दिव्यांगों की मांगें पूरी नहीं की, इसीलिए 1 मई को विरोध प्रदर्शन किया गया। विभागाध्यक्ष विरोध स्थल से अनुपस्थित थे। 21 अप्रैल को ये पत्र देने के बावजूद भी विभागाध्यक्ष 1 मई को अनुपस्थित रहे। सहायक आयुक्त इन्होंने नरेश गायकवाड़ और उपस्थित दिव्यांग भाइयों को आश्वासन पत्र देकर धरना वापस लेने को कहा। सहायक आयुक्त इन्होंने आश्वासन दिया है कि इन सभी मुद्दों पर 7 मई को पुनः चर्चा करके दिव्यांग भाइयों के मांगों का समाधान किया जाएगा। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्हासनगर। आज नरेश गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेमध्ये जी अपंगांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी विषय आता मांडले, ज्यामध्ये आता शासनाच्या वतीने 5% राखीव निधी किमान करण्यात यावा आणि महापालिकेच्या मध्ये 10 करोडच्या आसपास वर्षाला त्यांचा बजेट निघतो। म्हणजे अपंगांसाठी 10 करोड राखीव ठेवले जातात। आता ह्याच्यामध्ये जर वाढत असेल तर किमान मध्ये आपण 2%, 7% करू शकता आपल्या तरतुदीनुसार। आणि ज्यामध्ये त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे की ज्या योजना मागे जुलै महिन्यामध्ये घेतल्या होत्या 2024 ला, त्याच्यामध्ये आयुक्त साहेब अजित शेख साहेब होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या मीटिंग ठेवली होती त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे मांडण्यात आले होते आणि ह्याच्यामध्ये जो 2-3 विषय फक्त पास करण्यात आले, जसे 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत अपंगांना पेन्शन वाटप व्हावे आणि 1500 रुपयाची 2200 रुपये व्हावी। आता एवढ्या महागाईच्या ह्याच्यामध्ये 2200 रुपये देखील आता अपंग लोकांना कमी पडतात। तर मी मागणी करेल की आत्ताच्या ह्याच्यामध्ये किमान 3,000 रुपये तरी पेन्शन महापालिकेने करण्यात यावी, जेणेकरून आमचा उदरनिर्वाह व्यवस्थित होऊ शकेल। आणि याच्या पुढे जे महागाईचं कारण झालेलं आहे, इतर शासकीय कर्मचाऱ्यांना 7वं वेतन 8वं वेतन मागण्या करून पूर्ण केल्या जातात, मग अपंगांना का नाही करू शकत? कारण अपंग हा दुर्बळ घटक आहे समाजामध्ये आणि त्यांना उदरनिर्वाहासाठी मार्गच राहिलेला नाही। म्हणून मी मागणी करेल की लवकरात लवकर आमच्या या 3,000 ते 3,500 रुपये दर महिना करण्यात यावा, जेणेकरून अपंगाला तेवढा उदरनिर्वाहासाठी आसरा भेटेल। आणि याच्यामध्ये आम्ही मागणी केली होती की महानगरपालिकेच्या परिवहन खात्यामध्ये ज्या बसेस चालू आहेत त्या पूर्णतः मोफत देण्यात याव्या दिव्यांगांना, परंतु अजून सुद्धा त्याच्यावरती कारवाई झाली नाही। ID कार्ड बनवण्यासाठी सांगितले होते, वर्ष झालं तरी अजून झालं नाही। त्यानंतर मग आता एलेम्को सारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या ज्या व्हीलचेअर ज्या स्वयंचलित आहेत त्याच्या मागण्या झाल्या होत्या, त्या देखील करण्यात आलेल्या नाहीत। आणि विशेष म्हणजे अपंगांना रोजगारासाठी ज्या टपऱ्या असतात त्या देखील त्याच्यावरती कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाही। अपंगांचे जे बचत गट आहेत त्याच्यामध्ये 8x8च्या ज्या टपऱ्या आता आलेल्या आहेत त्याच्यामध्ये नाव देऊन सुद्धा त्यांना वगळण्यात आलेलं आहे।
आणि अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या अपंगांना लवकरात लवकर पूर्ण कराव्या ह्या मी महापालिकेच्या प्रशासनाला विनंती करेन. धन्यवाद. मागील 8 महिन्यापूर्वी दिव्यांग विभागात झालेल्या अंधकाठीच्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही सर्व संघटनेच्या माध्यमातून पत्र देऊन त्या संबंधातला भ्रष्टाचार हा उघड करून त्यात संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली होती. मागील 8 महिने उलटून देखील त्यावर कारवाई झाली नाही आणि आमच्यापैकी कोणी तक्रारी मागे घेतल्या वगैरे वगैरे असा कांगावा त्या विभागात सुरू होता. त्याच्यानंतर तत्कालीन आयुक्त अजित शेख यांच्यासोबत आमची बैठक होऊन दिव्यांग संघर्ष समिती आधार सेवा संघाची आमची बैठक झाली. त्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्याच्यामध्ये दिव्यांगांना बस सेवा मोफत असणे, त्यांना एक ID कार्ड मिळवून देणे, त्याच्यानंतर समिती स्थापन करणे, दिव्यांगाची पेन्शन 3,000 प्रति महिना त्यांच्या खात्यात जमा करणे, अशा विविध मागण्या आम्ही त्यावेळेस केलेल्या होत्या. पण त्याच्यावर आज 8 महिने उलटूनही कारवाई झालेली नाही. या सर्व विषयांना घेऊन दिनांक 21 एप्रिल रोजी आम्ही आयुक्तांना पत्र दिले होतं की ठेय आंदोलन, लाक्षणिक ठेय आंदोलन दिनांक 1 मे कामगार दिनानिमित्त ते आंदोलन करण्यात येईल. तरी देखील त्यांच्या मनात असं कुठे आलं नाही की बाबा दिव्यांगाचा व्यथा ऐकून घ्याव्यात म्हणून. कारण हे महानगरपालिका प्रशासन ना या शहराला रस्ते देऊ शकतं, ना आरोग्य देतंय, ना शिक्षण देतंय, ना कोणती सेवा देते. किमान या दिव्यांगांना तरी ज्यांच्यावर निसर्गाने अन्याय केलाय त्यांच्यावर तरी किमान दयादृष्टी या आयुक्तांनी महानगरपालिका प्रशासनाने करावी अशी आमची विनंती होती. त्या अनुषंगाने आज इकडे आंदोलन घेण्यात आलं. त्या आंदोलनाच्या ठिकाणी विभाग प्रमुख गैरहजर आहेत आणि त्यांना हे पत्र 21 तारखेला दिलेलं आहे, तरी ते गैरहजर राहिलेले आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त यांनी आम्हाला त्याचं आश्वासन पत्र दिलेलं आहे आणि आंदोलन मागे घ्यायला सांगितलंय की येत्या 7 तारखेला या सर्व विषयावर पुन्हा एकदा चर्चा करून सर्व विषय मार्गी लावतील असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय. त्याबद्दल हे आंदोलन आम्ही आता इथं स्थगित करून 7 तारखेला चर्चेला येणार आहोत.